विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज आपण कवी मोरोपंत लिखित आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता भरतवाक्य ही कविता आपण आज शिकणार आहोत। विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला तुम्हाला आधी ही मी कविता म्हणून दाखवते आहे आणि नंतर आपण त्या कवितेचा भावार्थ बघूया। कवितेचं नाव आहे भरतवाक्य आणि कवी आहेत मोरोपंत। 1729 मध्ये कवीचा जन्म झालेला आहे आणि 1794 मध्ये ते आपल्याला सोडून गेलेले आहेत। पंडित कवी म्हणून कवी मोरोपंत ओळखले जातात। त्यांचं पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर। काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे। त्यांनी विपुल काव्यरचना केलेली आहे। जे जवळपास 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत। त्यापैकी आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत। त्यांनी संस्कृत काव्यरचनाही सुद्धा केलेली आहे। त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहेत। भरतवाक्य या कवितेतून मोरोपंतांनी या रचनेमध्ये, या कवितेमध्ये सज्जन माणसाच्या सहवासाचं आणि सद्विचारांच्या श्रवणाचं महत्त्व याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। खोटा अभिमान कधीच बाळगू नये। भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असं आव्हान त्यांनी या कवितेतून तुम्हा सर्वांना केलेलं आहे। सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याचे शिकवण या कवितेतून आपल्याला नक्कीच मिळणार आहे। संत रामदासांप्रमाणे मोरोपंतांच्या आर्या सुद्धा प्रसिद्ध आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता भरतवाक्य ही कविता म्हणजे त्यांनी लिहिलेला केकावली हा काव्यग्रंथ आणि केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपहार म्हणून त्यांनी ही कविता म्हणजेच भरतवाक्य ही काव्यरचना मोरोपंतांनी त्यावेळी लिहिलेली आहे। म्हणजे तुम्हा सर्वांच्या तनमनातील दुर्गुण, संपूर्ण दुर्गुण जाऊन कोणते आणि कसे सद्गुण आपण अंगीकारावेत याबद्दल कवी मोरोपंतांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे। बाळांनो, म्हणतात ना, हेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट। हेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. वेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणजे मनुष्य कसा आहे, मनुष्य किती चारित्र्य संपन्न आहे यावरून त्या माणसाची ओळख असते। आणि मानवाचं चारित्र्य म्हणजे काचेच्या भांड्यासारखं आहे बाळांनो। एकदा जर का फुटलं की झालं, संपलं। त्यानंतर कितीही आपण प्रयत्न केले तरी पुन्हा नव्याने आपल्याला घडता येत नाही। आणि म्हणून कवी मोरोपंत यांनी भरतवाक्य या कवितेमध्ये चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना अगदी मोलाचा उपदेश केलेला आहे। आणि या मोलाचा उपदेश करत असताना त्या कवी मोरोपंतांनी भरतवाक्य या कवितेत काय काय सांगितलेलं आहे हे सर्व आपल्याला या कवितेमध्ये बघायला मिळेल। सुरुवातीला आपण ती कविता म्हणूया आणि नंतर त्या कवितेचा भावार्थ मी तुम्हाला समजावून सांगेन। बघा बाळांनो, मराठीचं पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असेलच, पुस्तकात नीट बघा। आपण कविता बघूया। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संधिग्र कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग गडता रडो, मन पवच्चरित्री जडो। बघा बाळांनो, संत रामदासांप्रमाणे मोरोपंतांनीही सुद्धा आर्या ही कविता तयार केलेली आहे। आर्या हे वृत्त आहे बाळांनो। आणि ही वृत्तबद्ध कविता म्हणत असताना केकावली या ग्रंथाचा हा शेवटचा उपसंहार म्हणजे ही कविता।
आणि सुरुवातीला तुम्हा सर्वांना चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात, काय म्हणतात? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. है ना? नेहमी म्हणजे माणसाला जर असं म्हणतात की मनुष्यावर संगतीचा परिणाम होतो असं म्हणतात बाळांना. म्हणून आपली संगत कशी आहे यावरून आपली ओळख होते. आणि मला जर चांगले सद्गुण जर आचरणात आणायचे जर असतील तर मलाही सुद्धा सज्जनांच्या सहवासात राहावं लागेल. म्हणजे मैत्री करत असताना सुद्धा माझा मित्र कसा गुणी आहे, चारित्र्य संपन्न आहे का, याच्या अंगी सगळे चांगले सद्गुण आहेत का, हे मला आधी बघावं लागेल. है ना? आणि म्हणून नेहमी आपण सज्जन माणसाची मैत्री केली पाहिजे असा सल्ला तुम्हा सर्वांना कवी मोरोपंत या कवितेमध्ये देतात. आणि सदैव सुविचार, सुवचने, चांगलं तेच माझ्या कानावर आलं पाहिजे. संत रामदास म्हणतात ना, संत रामदास म्हणतात की देवा परमेश्वरा, हे कान दिले आहेत मला तू चांगलं ऐकण्यासाठी. आणि समजा जर मला माझ्या या कानावर जर चांगलं जर काही जर कानावर पडत जर नसेल तर त्यापेक्षा मला तू बहिरं करून टाक. आणि कवी मोरोपंत सुद्धा इथे हेच म्हणतात की सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे या माझ्या कानावर सदैव सदैव चांगले सुविचार, सुवचनच माझ्या कानावर पडू देत परमेश्वरा. मला दुसरं काहीही नको, मला सदैव चांगल्या माणसाची संगत दे, चांगल्या मित्राशी मला माझी संगत दे आणि सदैव सुविचार सुवचनच माझ्या कानावर पडू दे. कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणजे मला जी ही बुद्धी मिळालेली आहे तर माझ्या या बुद्धीतील सगळे चांगले वाईट विचार असणारच आहे. मनुष्य नावाचा प्राणी म्हटल्यानंतर सर्वगुण संपन्न असणारच नाही आहे. पण कवी मोरोपंत मात्र म्हणतात की चारित्र्य संपन्न सज्जन माणूस म्हणून जर मला जीवन जगायचं जर असेल तर माझ्या बुद्धीतील जे काही वाईट विचार असतील ते सगळे वाईट विचार देवा परमेश्वराला प्रार्थना करतात. म्हणतात की देव विनवणी करतात की देवा परमेश्वरा, माझ्या या बुद्धीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे वाईट जर विचार असतील तर ते सगळे वाईट विचार नष्ट होऊ दे. कारण म्हणजे कामवासनेविषयी संपूर्णतः माझ्या मनात नावड निर्माण झाली पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, आलस्य हे सगळे षड्विकार आहेत. आणि या एकाही या विकारांनी मला स्पर्श करता कामा नये. आणि म्हणून कवी मोरोपंत म्हणतात की कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणजे माझ्या बुद्धीतील असणारे वाईट विचार ते सगळे झडून जाऊ दे आणि फक्त मला काय दे तर फक्त शुद्ध रूपी बुद्धी दे, फक्त तेवढं दे. आणि कोणत्याही या सगळ्या कोणताही विकार कधीही मला स्पर्श करू देऊ नकोस, त्याच्यामध्ये मला कधीही आवड निर्माण होऊ देऊ नकोस. पुढे कवी मोरोपंत म्हणतात, संधग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. है ना? तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो मुंग्याची गोष्ट. मकरंद चाखण्यासाठी फुलावर बसला आणि मकरंद चाखता चाखताच बंदिस्त झाला. है ना? आणि म्हणून संधग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. ते भुंगा जसा कमळात अडकतो ना तसं सुगंधाने धुंद होऊन मला कधीही अडकू देऊ नकोस, मला कधीही मोहाला बळी पडू देऊ नकोस. आणि वियोग घडता रडो, मन भवश्चक्री दडो. पुढे कवी मोरोपंत म्हणतात की म्हणजे जर हा कमळाचा विरह जर झाला तर तो रडेल, तो रडतो. है ना? तसं मला सुद्धा माझं मन कशामध्ये अडकलंय? तुझ्यात अडकलेलं आहे, परमेश्वरात अडकलेलं आहे. आणि म्हणून मला फक्त काय पाहिजे आहे? फक्त मला तुझी भक्ती करायची आहे. आणि म्हणून माझं मन सुद्धा जसा हा भुंगा फुलांचा मकरंद चाखण्यासाठी जसा बळी पडतो ना, मला बळी पडू दे, पण कुठे बळी पडू दे? तुझ्या भक्ती मार्गात, तुझ्या भक्ती मार्गात मला जडून राहू दे.
कारण तुझ्याशिवाय मला दुसरं काहीही नको. म्हणजेच काय की मला तू चांगल्या मित्रमैत्रिणींची मला संगत दे, सदैव सुविचार चांगले विचार माझ्या कानावर येऊ देत, माझ्या मनातील माझ्या बुद्धीतील वाईट विचार सगळे निघून जाऊ दे आणि फक्त चांगले विचार तू फक्त माझ्या बुद्धीला दे. माझी बुद्धी शुद्ध कर. मद मत्सर मोह माया या कोणत्याही विकाराला मला बळी पडायचं नाही आहे. हा विकार कधीही माझ्यात निर्माण होऊ देऊ नकोस, है ना. आणि जसा हा भुंगा जसा कमळात अडकतो आणि सुगंधाने धुंद होऊन काही केल्या तिथून हटत नाही, तसं मला सुद्धा तुझ्या भक्तिमार्गात जडून जाऊ दे. तुझ्या विना मला दुसरं काहीही कळायला नको. बस मी आणि माझा परमेश्वर एवढं मला पाहिजे आहे. म्हणजे चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत हा सल्ला देतात. आणि पुढे ते म्हणतात, काय म्हणतात? न निश्चयी कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो. कवी मोरोपंत, मोरेश्वर रामचंद्र पराडकर. कवी मोरोपंत चारित्र्य संपन्न होण्यासाठी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करताना सल्ला देतात, उपदेश करतात आणि देवाकडे साकडे घालतात, प्रार्थना करतात की हे देवा, मी जो निर्धार केलाय ना, म्हणजे मला सुखी संपन्न चारित्र्य संपन्न जर जीवन जगायचं जर असेल तर जीवन जगत असताना मला निर्धार करावाच लागेल की नाही, की मला या मार्गाने जायचं आहे, मला या पद्धतीने जीवन जगायचं आहे. आणि पक्का निर्धार जर असेल तर जीवन जगणं सोपं होईल. अन्यथा जीवनामध्ये येणारे जे अडथळे आहेत आणि त्या अडथळ्यांमध्ये जर एखाद्या मोहाला जर मी बळी जर पडलो, विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात बाळांनो. एखाद्या या विनाशाला म्हणजे बळी जर मी मोहाला जर बळी जर पडलो तर माझा विनाश अटळ आहे हे मला माहिती आहे आणि मला माझा विनाश होऊ द्यायचा नाही. आणि म्हणून ते प्रार्थना करतात देवाजवळ प्रार्थना करतात आणि म्हणतात की न निश्चयी कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो. म्हणजे मी केलेला जो दृढ निर्धार आहे, मी केलेला जो निर्धार आहे तो माझा निर्धार कधीही ढळू देऊ नकोस. मला त्या मार्गाने जायचं आहे. आणि जर या मार्गाने जात असताना जर कोणी वाईट माणसं आलीच माझ्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना, तर या वाईट माणसाचं विघ्न टळून जाऊ दे. मला त्यांच्यासोबत राहायचं नाहीये, पण त्यांना एकदम मला दूरही करता येणार नाहीये. म्हणून देवा, तुझ्याजवळ मी प्रार्थना करतोय, तुला विनवणी करतो आहे की या वाईट माणसाचं विघ्न कधीही मला माझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नकोस. आणि त्यासाठी न चित्त भजनी चळो मती सुतुक्त मार्गी वळो. म्हणजे त्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणजे देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि या परमेश्वराचं नामस्मरण करताना माझं मन कसं असायला पाहिजे? मन देवळात आणि चितखेटरात असायला नको. कारण माणसाचं मन हे अतिशय चंचल आहे. आमच्या बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, है ना. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला फिरी येते पिकावर. मानवाचं मन अतिशय चंचल आहे. आणि म्हणून कवी मोरोपंत म्हणतात की परमेश्वराचं नामस्मरण करत असताना, तुझं नामस्मरण करत असताना माझं मन कधीही चंचल होऊ देऊ नकोस. कारण चांगला मार्ग जर मला आचरण्याचा असेल तर या चांगला मार्ग आचरण्याची सवय तू माझ्या बुद्धीला लाव. हे परमेश्वरा, मी तुला प्रार्थना करतोय. परमेश्वराजवळ प्रार्थना करताना कवी मोरोपंत म्हणतात की हा चांगला मार्ग आचरण्यासाठी माझ्या बुद्धीला तू वळण लाव, माझ्या बुद्धीला ते वळण लागू दे. आणि पुढे ते म्हणतात की स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो. म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे, माझ्यात काय आहे मला ओळखता आलं पाहिजे.
कारण जर मी मलाच जर ओळखू शकलो नाही तर मला दुसऱ्यांना ओळखता येणार नाही. आणि म्हणून दुसरा कसा आहे हे पाहण्याच्या आधीच मला मी कसा आहे, माझ्या अंगी कोणते गुण आहेत ते मला आधी बघता आलं पाहिजे. आणि म्हणून कवी मोरोपंत म्हणतात की स्वतत्व हृदया कळो, म्हणजे माझ्यात जे चांगलं आहे, माझ्यातलं जे स्वत्व आहे ते आधी माझ्या हृदयाला कळू दे, कळू दे. आणि नंतर मग परमेश्वरा तू मला म्हण, काय म्हण, मी तुझा पाठीराखा आहे ना, तेव्हा तू माझा पाठीराखा हो. म्हणजे माझ्यामध्ये काय आहे हे आधी मला माझ्या हृदयाला कळू दे. आणि माझ्यातला जो गर्विष्ठपणा आहे, माझ्यातला जो अहंकार आहे, तो अहंकार गळून जाऊ दे. अहंकार हा सर्वात मोठा दुर्गुण आहे असं म्हणतात. आणि म्हणून या अहंकाराची बाधा न लागो मज राजसा, हा अहंकार मला कधीही, कारण हा माझ्यातला जो अहंकार आहे ना, तो माझ्यातला अहंकार गर्विष्ठपणा हा गळून जाऊ दे. परमेश्वरा कवी मोरोपंत परमेश्वराला विनवणी करतात, प्रार्थना करतात की हे परमेश्वरा मला तू हे सारं दे. काय दे? पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो ना. माझं हे मन आहे ना, आत्ताच आपण बोललो की मन हे कसं आहे, अतिशय चंचल आहे. म्हणजे चांगले विचार क्षणभरच येणार आहेत, पण वाईट विचार मात्र सतत आक्रमणच करत राहणार आहे. परंतु ज्या क्षणाला चांगला विचार माझ्या मनामध्ये येईल, माझ्या बुद्धीमध्ये येईल, त्याच क्षणाला मी त्या चांगल्या विचाराचा फायदा घेतला पाहिजे. आणखी चांगले चांगले विचार मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर मी तसं जर केलं तर माझ्यावर आक्रमित होणारे हे वाईट विचार या सत्विचाराने पळून जातील. म्हणून कवी म्हणतात की माझंही मन, माझं मन, माझी ही बुद्धी कधीही वाईट विचाराने मलिन होऊ देऊ नको. परमेश्वरा मला वाईट विचार अजिबात नाही आवडत, आणि म्हणून माझं हे मन वाईट विचाराने कधीही मलिन होऊ देऊ नको. आणि सदैव माझ्यातला आत्मविश्वास है ना, म्हणजे माझ्यातला जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाला कधीही कमी होऊ देऊ नकोस. सदैव मी काय करतो आहे हे मला कळू दे. आत्मभान माझ्याजवळ असलं पाहिजे. या आत्मज्ञानामध्ये जे वाईट आहे, जे अनिष्ट आहे, ते सगळं जळून जाऊ दे, सगळं भस्मसात होऊन जाऊ दे. म्हणजे माझ्यात जे वाईट आहे ते सगळं संपूर्ण जाऊ दे. आणि पुढे कवी काय म्हणतात, कवी मोरोपंत पुढे म्हणतात, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल काम नामावली, कृपा करिषि तू जगत्रय निवासी दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. बघा बाळांनो, कवी मोरोपंत काय म्हणतात की मुखी हरी वसो तुझी कुशल नाम धामावली, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, म्हणजे हे देवा तुझं नाव सतत माझ्या मुखातून सतत सदैव 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 येत राहो. उठता बसता चालता बोलता खाता पिता, इकडे तिकडे इकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे मला कोण दिसेल? परमेश्वर. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना, हे मला कळू दे की हे परमेश्वरा माझ्या मुखामध्ये, कारण माझ्या मुखाला फक्त काय आवडतंय? तुझंच गुणगान गायला आवडतंय है ना. म्हणून मला या माझ्या मुखाने सदैव काय करायचंय? सदैव तुझंच नाव घ्यायचंय. आणि म्हणून कवी मोरोपंत म्हणतात की हे देवा तुझं नाव माझ्या या मुखातून सदैव येत राहो, सदैव. कारण माझं हे जे शरीर रूपी घर आहे ना, माझा हा 3.5 हाताचा देह, माझा हा शरीर रूपी जे घर आहे ते तुझ्या नामस्मरणाने
कुशल आणि पावन होऊन जाऊ दे. मला फक्त तेवढं दे. आणि तेवढ्यासाठी त्या सगळ्या चारित्र्य संपन्न होण्यासाठी या संसारी जनांना मोलाचा उपदेश करत असताना देवाकडे कवी मोरोपंतांनी प्रार्थना केलेली आहे की हे परमेश्वरा, माझ्या या लोकांना हे सदैव माझ्या मुखातून सदैव फक्त तुझंच नाव येत राहो. आणि माझा हा शरीररूपी जो देह आहे, या शरीररूपी देहात हे घर, शरीररूपी हे घर सदैव तुझ्या नामस्मरणाने कुशल आणि पावन हो. बस, मला बाकी काहीच. सदैव तुझंच नामस्मरण करत करत मी अखेरचा श्वास घ्यायला हवा. क्षणात पुरविल जी सकल कामना वासली. मला माहिती आहे परमेश्वरा, मला पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे की तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. कारण मी तुझा भक्त आहे. मला माहिती आहे माझा परमेश्वर है ना, मला माहिती आहे माझा परमेश्वर, आणि माझ्या परमेश्वरावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आणि म्हणून कवी मोरोपंत प्रार्थना करताना म्हणतात की हे देवा परमेश्वरा, तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनातल्या सर्व इच्छा त्या तात्काळ पूर्ण होतात. आणि त्या तीनही जगात कोणकोणते बाळांनो? स्वर्गलोक, इहलोक आणि पाताळलोक. स्वर्ग, मृत्यू, पाताळ असं म्हणतात. या तीनही जगात राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस. चोहीकडे रूपे तुझी जाणी नाही माझ्या. परमेश्वर कुठे आहे ना? शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, देव हा अनांदतो आपुल्या अंतरी. माहिती आहे आपल्याला, तरीही देवाला शोधायला जातोय. पण कवी मोरोपंत म्हणतात की या तीनही जगात मला माहिती आहे की या तीनही जगामध्ये कोण राहतोय? माझा परमेश्वर राहतो आहे. आणि या तीनही जगामध्ये कोण आहेत? तुझेच भक्त आहेत. आणि तुझ्या या तीनही जगामध्ये राहणाऱ्या सगळ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस, त्यांचं रक्षण करतोस, त्यांचं पालन पोषण करतोस. आणि म्हणून ही सगळी भक्त जी आहेत, कृपा करीशी तू जगत्रय निवासी दासावरी. परमेश्वरा, हे तुझेच भक्त आहेत आणि तुझ्या भक्तावर कृपा करणे हे तुझं कामच आहे ना. तू आपल्या भक्तांचं कधीही वाईट होऊ देत नाहीस ना. मला हे माहिती आहे. आणि म्हणून तुझे हे सारे भक्त तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. तशी तुझ्या या आश्रयाला आलेली ही सगळी तुझी भक्त तुला शरण आलेले आहेत, तुझ्या आश्रयाला आलेले आहेत, तुला शरण आलेले आहेत. मी सुद्धा तुला शरण आलेलो आहे. कशासाठी? तर या भक्तावर तुझी कृपा प्रकट होऊ दे. कारण तुझ्या कृपेविना मी काहीही करू शकत नाही. अशा प्रकारे कवी मोरोपंत म्हणजेच मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांनी अत्यंत लीन शब्दात परमेश्वराची आर्त आळवणी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे की देवा, हे परमेश्वरा, मला सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगायचं आहे, चारित्र्य संपन्न जीवन जगायचं आहे. आणि हे चारित्र्य संपन्न जीवन जगत असताना ही सारी कृपा तुझ्या भक्तावर ही कृपा होऊ दे आणि त्यांना सुखी, संपन्न आणि समृद्ध जीवन जगू दे. अशी ही आपली कविता, भरत वाक्य. धन्यवाद बाळा.